ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अर्जुनने त्याच्याकडे जेवढे पण पुरावे असतात ते समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. साक्षी शिकरेने जे पण फुटेज दिले ते 13 तारखेचे नसून ते 11 तारखेचे आहेत. त्यानंतर तो हॉटेलचे मालक आणि मॅनेजरना बोलवतो आणि तो मॅनेजर येऊन बोलतो की हे सगळं महिपन शिकरेने घडवून आणलं आहे आणि त्यांनी सांगितलं की महिपन शिकरे यांनी माझ्यावर प्रेशर आणलं आणि मला जीव मारण्याचा प्रयत्न सगळे फुटेज एडिट केले आणि 13 तारखेचं फुटेज नसून त्यांनी ते 11 तारखेचं फुटेज एडिट केलं. ते सांगतो अर्जुन सांगतो की 13 तारखेला यांची पार्टी होती आणि 11 तारखेचं फुटेज यांनी एडिट केलं. तेव्हा इथे दामिनी वगैरे सांगते की 11 तारखेचं फुटेज आणि ते 13 तारखेचं म्हणून दिलं म्हणजे याचा काय पुरावा आहे. तेव्हा अर्जुन सांगतो कॉल रेकॉर्ड पण खोटे दिले होते. अर्जुन सांगतो की जेव्हा हे कॉल रेकॉर्ड आम्हाला कळलं की हे खोटे आहेत तेव्हा आम्ही ह्याची शहानिशा केली आणि कॉल रेकॉर्डचं सत्य आम्हाला समजल्यानंतर एक एक गोष्टी आम्ही पुढे आणत गेलो. तेव्हा इथे अर्जुन सांगतो की आता साक्षी झाली, आता प्रियाला या रड्यात बोलावे. तेव्हा इथे साक्षी घाबरते. आता माझं तर झालं, आता ही काय सांगणार आणि सगळं माझ्यावर बिल शेकून द्या. जेव्हा इथे प्रियाला प्रश्न विचारले जातात तेव्हा प्रिया बोलते की तुम्ही काय बोलताय, माझ्या आधीच तब्येत खराब आहे. तेव्हा अर्जुन प्रियाला सांगायला लागतो की तुमच्या तब्येतीचा पाहणा तुमच्याकडेच ठेवा, पण मी ती सांगितलेले प्रश्न तुम्ही उत्तर त्याच्या बरोबर द्या. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते. तेव्हा इथे अर्जुन बोलतो की मी कॉल रेकॉर्ड साक्षी शिकरेचे आणले तसे मी तन्वी किल्लेदारचे पण आणलेत. तेव्हा इथे प्रिया गडबडते आणि तेव्हा अर्जुन सांगतो की तुम्ही साक्षी शिकरेचे खून झाल्याच्या दिवशी तुम्ही सकाळपासून तिच्या कॉन्टॅक्टमध्ये का होता आणि तिला अपडेट का देत होता आणि तुमचे खुनाच्या दिवशी साक्षी बरोबर 23 कॉल कसे आले. तेव्हा इथे अर्जुन तन्वीला दाखवतो की हे सगळे कॉल रेकॉर्ड पहा, आधीचे कॉल रेकॉर्ड खोटे होते पण हे ओरिजिनल कॉल रेकॉर्ड आहे. इथे दामिनी वकील बोलते की साक्षीचा जर लोकेशन हे SK रोडवर होतं मग ते SK रोडवरून आश्रमात का जातील. तेव्हा अर्जुन सांगतो की त्यांचं SK रोडवर लोकेशन असलं तरी ते तिथून आश्रम जवळच आहे, मग तिथे जायला त्यांना किती टाइम लागतो. त्यानंतर अर्जुन इथे सगळे फोकस हे प्रियावर करतो आणि तो प्रियाला प्रश्न विचारतो की तुम्ही 24 कॉल साक्षीला का केले. तेव्हा इथे प्रिया सांगायला लागते वेगळ्या कारणासाठी. तेव्हा मग अर्जुन सांगायला लागतो मग तो खून त्या रात्रीत का झाला. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते मला चक्कर येते, मला कसं तरी व्हायला लागतो. तेव्हा अर्जुन सांगतो की तुम्ही आता काहीच करू शकत नाही, तुम्हाला आता कोर्टाकडून काही क्लीन चिट मिळणार नाही. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो तुम्ही काय पण आहे ते व्यवस्थित सांगा आणि जे पण परिस्थिती जन्य आहे ते तुम्ही खरं सांगा. तेव्हा इथे अर्जुन सांगायला लागतो की ही साक्षी शिकरे सुटेल पण तू प्रिया अडकली जाशील. तेव्हा इथे साक्षी शिकरेला समजत नाही की आता ही प्रिया काय सांगेल. तेव्हा प्रिया इथे त्याचा पप्पा करायला लागते आणि बोलते की इथे प्रिया बोलते मला अडकवलं जाते. तेव्हा इथे अर्जुन बोलतो जेव्हा तुम्ही मधुकर पाटलाविरुद्ध साक्ष दिली आणि मधुकर पाटलांनी खून केला ही साक्ष म्हणजे खोटी आहे. तिथे अर्जुन प्रियाला बोलतो तुम्ही काय बघितलं तिथे काय नाही, खून झाला होता की नाही झाला होता. आणि प्रिया बोलायला लागते मला चक्कर येते आणि मी थोड्या वेळाने साक्ष देईन असं ती सांगून तिथून निघत जायचा प्रयत्न करतो. अर्जुन बोलतो आता ह्यानं आपण जरा बसून ठेवूया, नंतर आता साक्षीकडे येऊया. तेव्हा इथेच अर्जुन साक्षीला बोलतो की तन्वी किल्लेदार तुम्हाला एवढे कॉल करत होता त्या दिवशी काय घडलं. पण तेव्हाच साक्षी गडबडते. तेव्हा अर्जुन बोलतो तुमची महत्वाची गोष्ट मला आश्रमात सापडलेली आहे. अर्जुन सांगतो की ती आश्रमातील गोष्ट तुम्हाला हे सत्य सांगेल की तुम्ही त्या रात्री आश्रमात होता. तेव्हा इथे साक्षी सांगायला लागते की माझी अशी कोणती गोष्ट नव्हती की त्या रात्री ते आश्रमात राहील. इथे अर्जुन सांगायला लागतो की इथे साक्षी शिकरेने स्वतःच्या तोंडून सिद्ध केलंय की ती त्या रात्री आश्रमात होत्या आणि ते आता बोलतात की त्या रात्री त्या आश्रमात होत्या आणि ते सांगतात की माझ्याकडनं कुठलीच वस्तू त्या आश्रमात राहिलेली नाही. इथे अर्जुन जजना सांगायला लागतो की साक्षी शिकरेने स्वतः तिकडे असल्याचे आता सिद्ध सांगितले आहे आणि आता मधुभाऊ निर्दोष आहेत. अर्जुन सांगायला लागतो की मी तन्वी आणि साक्षी या दोघांचे मेसेज रेकॉर्ड केले आणि ते पण मी दाखवणार. कोर्टामध्ये यानंतर प्रियाचे आणि साक्षीचे मेसेज ओपन केले जातात आणि खूप मोठ्याने हे मेसेज सांगितले जातात. तेव्हा इथे अश्विनला आणि सगळ्यांना चांगला धक्का बसतो. प्रिया आणि साक्षी शिकरेचे चांगले दाबे दणतात आणि इथे सगळ्यांनाच चांगला धक्का बसतो. अर्जुन सांगायला लागतो की हे सगळे कॉल रेकॉर्ड आणि मेसेज आहेत. जेव्हा इथे प्रियाने ते सगळ्यांना सिनेमा पाहण्यासाठी नेला आणि त्यानंतर इथे रात्री साक्षी शिकरे आणि विलास त्या रात्री आश्रमात आले होते की विलास आणि मी साक्षी शिकरे या आश्रमात आले आणि तू तिथे केव्हा पोहोचशील आणि तू आश्रमात आल्यानंतर आम्हाला तिथे आल्यावर कॉल कर. आणि अर्जुन सांगायला लागतो हे मेसेज तुम्ही केले नव्हते का. एक्झॅक्ट 13 तारखेचे हे मेसेज आहेत आणि SK रोडवर तिची साक्षीची गाडी थांबली होती आणि तिथेच तिने मेसेज केला होता की आम्ही तिथे लवकरात लवकर आश्रमात येतोय. इथे अर्जुन प्रियाला सांगतो काय सत्य काय नाही ते तुम्ही सांगा, तुम्ही पण या
मर्डरमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत का. पण त्याच टायमाला दामी डबल गेम खेळते आणि बोलते या दोघांची चौकशी करण्यासाठी मला थोडा वेळ द्यावा. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो या सगळ्यामध्ये वेळ कशाला पाहिजे, ही केस तुम्हाला लवकरात लवकर निपवायची होती ना, मग याच्यासाठी तुम्हाला वेळ का पाहिजे. त्यानंतर पुढे आता दामिनी वकीलला वेळ भेटणार की नाही आणि पुढे आता दामिनी वकीलचं काय रिएक्शन असणार पुढे पाहणे आता रंजकच होणार आहे.